स्टार्ट. आरोपी क्रमांक 1 ते 3 विरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमाच्या कलम 12(अ) अन्वये गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. आरोपी विरुद्ध ठेवण्यात आलेला दोषारोप सिद्ध करण्यासाठी अभियुक्त पक्षास वारंवार संधी दिल्यानंतर देखील त्यांनी साक्षीदार क्रमांक 1 रमेश बिडकर, जप्ती पंचनाम्यातील पंचसाक्षीदार यांचा पुरावा नोंदविला. खटल्याचे वय आणि टप्प्याचा विचार करता दिनांक 18/2/2025 रोजीच्या निशाणी क्रमांक 1 वरील आदेशान्वये अभियुक्त पक्षाचा पुरावा बंद करण्यात आला. आरोपी विरुद्ध गुन्ह्यात सहभाग दर्शविणारा असा कुठलाही पुरावा न आल्यामुळे त्याचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वयेचे निवेदन नोंदविण्यात आले नाही. पॅरेग्राफ. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकण्यात आला. या कामी आलेला पुरावा आणि आरोपी विरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या दोषारोपाच्या प्रकाशात खालील मुद्दे उपस्थित झालेले आहेत. त्यावरील निष्कर्ष कारणांसहित खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत. आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी किंवा सर्वसामान्य जनतेस येण्याची मुभा असलेल्या ठिकाणी धनलक्ष्मी नावाचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आल्याचे अभियुक्त पक्षाने सिद्ध केले आहे. काय? पॅरेग्राफ. दोन्ही बाजूच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद व वरील कलमाच्या घटकाच्या प्रकाशात अभियुक्त पक्ष आरोपींवर ठेवण्यात आलेले दोषारोप सिद्ध करतो किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. अभियुक्त पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेले साक्षीदार क्रमांक 1 रमेश बिडकर त्याचे समक्ष जप्ती पंचनामा केल्याचे किंवा काही एक जप्त केल्याचे स्पष्टपणे नाकारत अभियुक्त पक्षास मदत केलेली नाही. त्यामुळे विद्वान सरकारी वकिलांनी त्यास उत्तरसूचक प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. मात्र तशी परवानगी दिल्यानंतर देखील सदरच्या साक्षीदाराकडून अभियुक्त पक्षास कुठलीही मदतपूर्ण अशी साक्ष मिळविण्यात त्यांना अपयश आले. पॅरेग्राफ. पुढे जाण्यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमाचे कलम 12(अ) प्रमाणे जुगार खेळणे हा अपराध नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त आरोपी हे जुगार खेळत असल्याचे सिद्ध करून अभियुक्त पक्षाची जबाबदारी संपणार नाही, तर त्यापुढे जाऊन आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याचे सकारात्मक पुराव्याच्या अनुषंगाने अभियुक्त पक्षास सिद्ध करावे लागेल. अन्यथा आरोपितांना त्यांचे विरुद्ध ठेवण्यात आलेल्या दोषारोपाच्या अनुषंगाने दोषी धरता येणार नाही. पुढे जाऊन आरोपितांनी सदरचे कृत्य हे सार्वजनिक ठिकाणी किंवा सर्वसामान्य जनतेस येण्याची मुभा असलेल्या ठिकाणी केल्याचे देखील सिद्ध करावे लागेल. पॅरेग्राफ. त्या अनुषंगाने अभियुक्त पक्षाच्या खटल्याप्रमाणे प्रस्तुत खटल्यात पुरावा सादर करण्यास अभियुक्त पक्ष अपयशी ठरले आहे. खटल्यात जुगाराचे साहित्य, रक्कम व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र अभियुक्त पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेल्या साक्षीदार क्रमांक 1 रमेशने त्या मुद्द्यावर अभियुक्त पक्षास मदत केलेली नाही. पुढे जाऊन प्रस्तुतच्या खटल्यातील इतर साक्षीदारांना तपासण्यात अभियुक्त पक्षास अपयश आले. त्यामुळे अभिलेखावरील कागदोपत्री पुरावा सिद्ध झालेला नाही. घटनास्थळाचे सविस्तर वर्णन पंचनाम्यात नसले तरी खटल्याप्रमाणे घटनास्थळ हे गावातील जुने बसस्थानक शिवाजी चौक होते. शिवाजी चौक हे ठिकाण सार्वजनिक ठिकाण व सर्वसामान्य जनतेस येण्याची मुभा असलेले ठिकाण आहे. मात्र
जप्त साहित्य अभिलेखावर नाही. अशा परिस्थितीत घटनास्थळ हे जरी सार्वजनिक व सर्वसामान्य जनतेस येण्याची मुभा असलेले ठिकाण असल्याचे सिद्ध झालेले असले तरी त्या ठिकाणी आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळत असल्याची बाब सबळ पुराव्याअभावी सिद्ध होत नाही. त्यामुळे एकूणच वर नमूद विश्लेषणाच्या प्रकाशात विचारार्थ असलेल्या मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष नकारार्थी स्वरूपात नोंदविण्यात येत असून मुद्दा क्रमांक 2 च्या उत्तरार्थ खाली आदेश पारित करण्यात येत आहे. पॅरेग्राफ. आरोपी क्रमांक 1 ते 3 यांची फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 255(1) अन्वये महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमाचे कलम 12(a) अन्वयेच्या दोषारोपातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. आरोपींचा पूर्वीचा जामीन व जातमुचलका रद्द करण्यात येत आहे. आरोपितांनी प्रत्येकी ₹5,000 चा जामीन व जातमुचलका फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 437(a) प्रमाणे दाखल करावा. पोलीस निरीक्षक यांनी अपील कालावधी संपल्यानंतर प्रस्तुतच्या खटल्यातील जप्त रोख रक्कम 2,040 ही सरकार जमा करण्याबाबत आदेशित करण्यात येत आहे. तसेच एक सॅमसंग कंपनीचा आणि एक मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल अपील कालावधी संपल्यानंतर जाहीर लिलावात विक्री करून विक्री रक्कम सरकार जमा करण्यात यावी. मुद्देमाल चेक केला आहे. उर्वरित मुद्देमाल हा मूल्यहीन असल्याने तो अपील कालावधीनंतर नाश करण्यात यावा. पॅरेग्राफ. प्रस्तुत खटल्यात पुरावा सादर करण्यास अभियोग पक्ष अपयशी ठरले आहे. खटल्यात जुगाराचे साहित्य, रक्कम व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र अभियोग पक्षाच्या वतीने तपासण्यात आलेला साक्षीदार क्रमांक 1 रमेशने त्या मुद्द्यावर अभियोग पक्षास मदत केलेली नाही. पुढे जाऊन प्रस्तुतच्या खटल्यातील इतर साक्षीदारांना तपासण्यात अभियोग पक्षास अपयश आले. त्यामुळे प्रस्तुतच्या खटल्यातील इतर साक्षीदारांना तपासण्यात अभियोग पक्षास अपयश आले. त्यामुळे अभिलेखावरील कागदोपत्री पुरावा सिद्ध झालेला नाही. घटनास्थळाचे सविस्तर वर्णन पंचनाम्यात नसले तरी खटल्याप्रमाणे घटनास्थळ हे गावातील जुने बस स्थानक शिवाजी चौक होते. शिवाजी चौक हे ठिकाण सार्वजनिक ठिकाण व सर्वसामान्य जनतेस येण्याची मुभा असलेले ठिकाण आहे. मात्र जप्त साहित्य अभिलेखावर नाही. अशा परिस्थितीत घटनास्थळ हे जरी सार्वजनिक व सर्वसामान्य जनतेस येण्याची मुभा असलेले ठिकाण असल्याचे सिद्ध झालेले असले तरी त्या ठिकाणी आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी जुगार खेळत असल्याची बाब सबळ पुराव्याअभावी सिद्ध होत नाही. त्यामुळे एकूणच वर नमूद विश्लेषणाच्या प्रकाशात विचारार्थ असलेल्या मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष नकारार्थी स्वरूपात नोंदविण्यात येत आहे. स्टॉप.